योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे. कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे. कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात. शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा पीक विमा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज सकाळपासून डायरेक्ट जमा होणार आहे. बघा, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी बघा त्यांच्या खात्यात आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की बघा, पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे. आज निधी जमा होत आहे. कारण या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरण्यास सुरुवात झालेली आहे. 100% आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, बघा कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार, किती हेक्टर पैसे मिळणार, हे संपूर्ण माहिती जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. शेतकरी मित्रांनो, बघा काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000 तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000 तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000 तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप होत आहे. बघा, ज्यांचे 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाच्या अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे. तर बघा, त्या शेतकरी बांधवांनो, बघा भरपूर दिवसाची त्या शेतकरी बांधवाची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि बरेच दिवस झाले बघा पीक विम्याची अजून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्याला, काही शेतकऱ्याला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. कारण की शेतकरी मित्रांनो, बघा आज तुम्हाला कसलीच काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण की आज 100% तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झालेला असून लवकरच आता तिसरा टप्पा वाटप होणार आहे. या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरीप्रमाणे वाटप होत आहे. आता पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, बघा आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे. खास अर्थात बघा, शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यात सुद्धा आता पीक विम्याचे पैसे वाटप होतील. ज्यांचे 3 वर्षाचे, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो लक्ष बघा, 2022 तर 2023 आणि 2024 पासून तुमच्या अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, त्यांना पंचनामा क्लेम केलेला असेल तर तुम्हाला आज सकाळपासून 100% पीक विम्याचे पैसे आज जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पिकाचा क्लेम केला नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, हे सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे हे पीक विमा 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे वाटप होत आहे. म्हणजेच की 2022 आणि 2023 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांचे पैसे मिळाले नव्हते. तसेच 2024 मध्ये सुद्धा झालेल्या नैसर्गिकच्या बघा नुकसानाचे पैसेही बाकी होते. त्यांना अनुषंगाने हे पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याला पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यात वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांची बघा आता सोयाबीन असो, कापूस असो, तूर असो, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त आता पीक विमा शेतकऱ्याला मिळणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, बघा 100% आज तुम्हाला पैसे मिळणार. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे केलेलं आहे. आता या 50 पिकापैकी कोणत्याही पिकाचं शेतकऱ्याचं बघा नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे उत्तर दिले की या ठिकाणी तालुका निहारी पीक विमा रक्कम जाहीर झाल्या असून 75% पीक विम्याची यादी वर्ष 2024 32 जिल्ह्याच्या जाहीर झालेली आहे. आता बघा 2022 मध्ये जे काय पिके झोपलेले होते तर 2025चा पीक विमा सुद्धा तात्काळ वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आता भरपूर शेतकऱ्याचं बघा नुकसान झालेलं होतं. त्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजेच की निर्णय घेतलेला आहे. आता बघा 2025चा पीक विमा कधीपासून वाटप होईल, तसेच तुमचं अर्ज पात्र ठरला आहे का, यांची माहिती आपण पुढे देणारच आहोत. त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, अजून सुद्धा तुम्ही चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा आता सर्वात अगोदर
2022 तसे 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे. आता बघा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो बघा सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा 100% जे काय पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यात आज 100% पैसे जमा होणार आहे. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो पात्र शेतकरी कोणते आहे आणि अपात्र शेतकरी बघा अपात्र शेतकरी सुद्धा यात समावेश करण्यात आलेले आहे का? आता पात्र शेतकऱ्याची यादी अलग करण्यात आलेली आहे आणि अपात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा अलग करण्यात आलेली आहे. ती यादी आपण बघून घेणारच आहोत. आता बघा जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील अशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे. या पीक विमा योजनात घोटाळा झाला असून अपात्र लोकांनीही अर्ज भरून पैसे लुटल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे जे खरोखरच लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यात मागील 3 वर्षाचा पीक विमा एकत्रपणे वितरित होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता जे शेतकरी बघा पीक विम्यासाठी पात्र नसून सुद्धा त्यांना अर्ज भरून पात्र म्हणजेच की यादीचा लाभ घेतलेला आहे म्हणजेच की पीक विम्याचा लाभ घेतलेला आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा आता बघा शेतकरी बांधवांनो आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. जिल्ह्याचे प्राधान्य देण्यात आलेले आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार सर्वप्रथम जाणून घ्या. शेतकरी मित्रांनो या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्यासाठी लॉटरी लागणार आहे कारण की आज 100% सकाळपासून पैसे जमा होणार आहे. आता सर्वप्रथम बघा परभणी जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. परभणी जिल्ह्यामधील 4 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे. आता त्याचप्रमाणे आणि बघा बीड जिल्हा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो बघा 8 लाख शेतकरी बांधव हे पात्र ठरलेले आहे. या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झाल्याने खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा वाटप होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त बघा जालना जिल्हा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत आहे. त्याचप्रमाणे बघा अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरला नाही. मग बघा याचमध्ये फक्त काही तालुके पात्र ठरत आहे. तुमच्या यादीत जर नाव असेल तर तुम्हाला आज 100% पीक विमा तुमच्या खात्यात जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो जर या यादीत या जिल्ह्यापैकी बघा या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल 100% पैसे जमा होणार आहे. आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधव बघा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता बघा कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे यांची आपण एका मिनिटामध्ये माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही नियमाचं पालन केलं नसेल तर या ठिकाणी सर्वांनाच पैसे येतील. फक्त तुम्हालाच या पीक विम्यापासून वंचित राहू शकता. त्यामुळे जर तुम्ही बघा तुम्हाला वाटत असेल की आपण पीक विम्यापासून वंचित राहू नये तर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे काम केलेले आहेत का हे पाहणे खूप गरजेचे आहे. आता ते महत्त्वाचं काम कोणतं आहे बघा बँकेची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. आता कोणत्या बँकात पैसे जमा होणार बघा शेतकरी मित्रांनो बँक ऑफ इंडिया बघा बँक ऑफ इंडियामध्ये जर शेतकरी मित्रांनो तुमचं खातं असेल तर तुम्हाला लॉटरीच लागलेली आहे. तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनडा बँक, ICICI बँक, कोटका महिंद्रा बँक, HDFC बँक, IDFC बँक बघा आणि तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक यासारख्या सरकारी खाजगी पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकांमध्ये पैसे वाटप होतीलच. महत्त्वाचं काम म्हणजे की तुमचं आधार कार्ड बँकला लिंक असायलाच पाहिजे आणि बँक खात्याची KYC केलेली आहे का हे सुद्धा तुम्हाला तपासून घ्यावीच लागेल. जर तुमची बँकला बघा जर तुमची बँकला KYC म्हणजे बँकला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. आणि जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून सुद्धा पैसे जमा झाले नसेल तर अजिबात घाबरू नका. तुम्हाला येत्या 24 तासाच्या आत तुमच्या खात्यात डायरेक्ट पीक विम्याचे पैसे जमा होणार आणि अशाच इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.